नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 26 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहतोय। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न घेतलेत आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजेच NRI 2024 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर 49व्या भारत स्थानावर आहे। तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर व्ही राम सुब्रमण्यम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर नुकताच श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर एस जयशंकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, डोपिंगसाठी रशियन टेनिस स्टार डॅनिल सावेलावर किती वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर 2 वर्षांची। यानंतर अलीकडेच युगांडामध्ये एक विषाणू पसरलेला आहे, तर ज्यामुळे तेथील अनेक लोकांना संसर्ग झाला। तर हा व्हायरसचे नाव काय आहे? तर या व्हायरसचे नाव डिंगाडिंगा आहे। यानंतर पुढील प्रश्न होता, राष्ट्रीय ग्राहक दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। यानंतर कोणती स्पेस एजन्सी 30 डिसेंबर रोजी स्पेडेक्स मिशन लॉन्च करेल? तर इस्रो। यानंतर सुशासन दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ। यानंतर पुढील प्रश्न होता, केन बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यामध्ये केली? तर मध्य प्रदेश या। यानंतर शेवटचा प्रश्न होता मित्रांनो, तर डिसेंबर 2024 मध्ये भारतातील पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोठे झाले? तर मनसर नागपूर येथे झालेले आहे। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात। तर आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच क्रिस्टन फ्रॉस्टाडोटीर कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आइसलँड या। कोणत्या? तर आइसलँड या। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर आइसलँडच्या राष्ट्रपतींनी नवीन सरकारची नियुक्ती केलेली आहे आणि सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते क्रिस्टून फ्रॉस्टाडोटीर यांना पंतप्रधान म्हणून नियुक्ती देखील केलेली आहे। तर आइसलँडमध्ये सर्व सत्ताधारी पक्षांच्या नेत्या महिला असणार आहेत। तर अशी ही पहिलीच वेळ असणार आहे आणि देशामध्ये एकाच वेळी महिला पंतप्रधान आणि महिला राष्ट्रपती ह्याला टॉमस डोटीर यांची पहिलीच वेळ असेल। यानंतर आपण आइसलँड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर राजधानी आहे रेकजाविक आणि चलन आहे आइसलँडिक क्रोना आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत ह्याला टॉमस डोटीर। यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न, तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने परदेशात शिकणाऱ्या दलित मुलांचा खर्च उचलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए नवी दिल्लीच्या। कोणत्या? तर नवी दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशाने। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली। तर दलित कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि परदेशी विद्यापीठामध्ये जाण्याचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितलेले आहे। यानंतर पुढील तिसरा प्रश्न, तर हरित पायाभूत सुविधांसाठी भारताने कोणत्या बँकेकडून $500 दशलक्ष कर्ज मिळवले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ADB या बँकेकडून। कोणत्या? तर एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हरित आणि शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी भारताने आशियाई विकास बँकेसोबत $500 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे। तर आपण ADB बँकेविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर स्थापना 1966 मध्ये झाली आणि आशियाई विकास ही आशिया पॅसिफिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक
प्रादेशिक बहुपक्षीय विकास बँक आहे। यानंतर या बँकेचे मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्समध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मसात्सुगु अस्कावा आणि सदस्य देश एकूण 69 आहेत आणि 69वा सदस्य देश आहे इस्रायल। ठीक आहे मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न 4था आहे, तर आगामी एरो इंडिया 2025 कोठे आयोजित केले जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बेंगळुरूमध्ये। कोठे? तर बेंगळुरूमध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर एरो इंडिया 2025 ची 15वी आवृत्ती 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान एअर फोर्स स्टेशन येलहंका, बेंगळुरू, कर्नाटक येथे आयोजित केली जाणार आहे। तर यानंतर पुढील माहिती, तर एरो इंडिया विमान उद्योगात माहिती, कल्पना आणि नवीन घडामोडींची देवाणघेवाण करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देखील देईल। यानंतर देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाला चालना देण्यासोबतच ते मेक इन इंडियालाही चालना देईल। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 5वा, तर गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, तर गुरमीत सिंग संधावालिया यांची हिमाचल प्रदेश आणि न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची उत्तराखंड या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिसेंबर 2024 मध्ये न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षी निवृत्त होतात, हेही लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए महाराष्ट्रामध्ये उघडण्यात आलेले आहे। कोठे? तर महाराष्ट्रामध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय जगभरातील पर्यटकांसाठी खुले झाले आहे। तर त्याचे नाव आहे अभय प्रभावना आणि हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबई-पुणे महामार्गावर इंद्रायणी नदीच्या काठावर आहे। तर ते फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चरल अँड हिस्ट्री यांनी बांधलेले आहे। यानंतर हे संग्रहालय जैन धर्माच्या इतिहासावर आणि तत्वज्ञानावर आधारित आहे, हेही लक्षात ठेवा। तर हे संग्रहालय 3.5 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले दिसून येत आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा, तर आयसाके वलू इके यांची कोणत्या देशाच्या नवीन पंतप्रधानांपदी निवड करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन ए टोंगा या देशाच्या। कोणत्या? तर टोंगा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर आयसाके वलू इके यांची टोंगाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर त्यांनी हुकावा मेलिकू सियाओसी सेवालिनी यांची जागा घेतलेली आहे। यानंतर मित्रांनो आपण टोंगाविषयी माहिती पाहूया। तर राजधानी आहे नुकुलओफा आणि चलन आहे पंगा आणि सध्याचे पंतप्रधान आयसाके वलू इके आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा, तर प्रजासत्ताक दिवस 2025च्या झांकीसाठी कोणत्या मंत्रालयाने सुवर्ण भारत वारसा आणि विकास ही थीम जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सांस्कृतिक मंत्रालयाने। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि चंदीगडसह 15 राज्य, केंद्रशासित प्रदेश, 11 केंद्रीय मंत्रालय विभाग सहभागी होणार आहेत। यानंतर 9वा प्रश्न, तर शाहू तुषार माने यांनी डिसेंबर 2024 मध्ये 67व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकले आहे। कोणते? तर सुवर्ण पदक। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर शाहू तुषार मानेने भोपाळ येथे झालेल्या 67व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या वरिष्ठ गटात पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले। तर त्याने धनुष श्रीकांतला हरवून सुवर्ण पदक जिंकले आहे। यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे, तर श्याम बेनेगल यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी चित्रपट निर्माता होते, प्रसिद्ध चित्रपट निर्माता।
यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचे वयाच्या 90व्या वर्षी किडनीच्या आजाराने मुंबईमध्ये निधन झाले. तर दादासाहेब फाळके पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित बेनेगल यांच्या कथेने भारतीय चित्रपट बदलला आहे. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती झाली? तर याचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.